विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे संस्कृती अकॅडमीला. आज आपण जो सायन्स चॅप्टर नंबर 2 वन पार्ट हॅज बीन कम्प्लिटेड. एक पार्ट जो संपलेला आहे. नाउ वी आर टुडे गोइंग टू स्टार्ट सेकंड पार्ट. दुसरा भाग आपण आज चालू करत आहोत. टेम्परेचर अँड थर्मामीटर. इथून आपलं सेकंड पार्ट चालू होत आहे. चला तर पाहूया. Surbi did not come to school one day as she was not well. After school was over, Jaya went to her house to meet her. आता सुरभी नावाची ही मुलगी, झोपलेली मुलीचं नाव सुरभी आहे आणि हिचं नाव आहे जया. तर सुरभी त्या दिवशी शाळेला आली नव्हती आणि जया तिला शाळा सुटल्यानंतर भेटण्यास गेली. सुरभी टोल्ड हर दॅट शी इज फीलिंग फिवरिश. आता फिवरिश म्हणजे काय बघायचा अर्थ होतो, ताप आल्यासारखं असं सुरभीला वाटत होतं. त्यामुळं जया टच हर सुरभीज फोरहेड. फोरहेड म्हणजे कपाळ. हा फोरहेड, कपाळ, आपली कपाळाची बाजू ती फोरहेड आहे. विथ हर हँड अँड फील दॅट इट इज अ क्वाईट वॉर्म. क्वाईट वॉर्म म्हणजे तिचं अंग थोडं तापलेलं होतं. थोडं गरम होतं, म्हणजे थोडासा ताप होता तिला. पण थोडा ताप म्हणजे किती हे आपल्याला सांगता येत नाही, मेजरमेंट करता येत नाही. फक्त अंग गरम आहे असं ती बोलली. आफ्टर अ शॉर्ट व्हाईल द डॉक्टर अराईव्ह. थोड्या काळाने डॉक्टर आले आणि ही मेजर्ड हर टेम्परेचर युजिंग अ थर्मामीटर. आता डॉक्टर साहेबांनी काय केलं तर तिचं तापमापी म्हणजे टेम्परेचर हे थर्मामीटर म्हणजे तापमापीनं मोजलं. ही सेड येस शी इज हॅव्हिंग फिवर. आणि डॉक्टरनी सांगितलं की हो, तिला ताप आहे. वी ऑफन टच ऑन ऑब्जेक्ट विथ आवर हँड्स टू डिटरमाइन वेदर इट इज हॉट ऑर कोल्ड. म्हणजेच काय, डिटरमाइन म्हणजे अंदाज लावतो आपण. काय लावतो की बाबा हा ताप आलं तर आपण हात लावून बघतो की तिला ताप आहे, अंग गरम आहे. वी चेक द वॉर्म ऑफ वॉटर टेकन फॉर बाथ. म्हणजे आपण आंघोळीला घेतलेलं पाणी, पण आधी आंघोळ करण्याआधी त्यात हात घालून पाहतो किती गरम आहे. वी कॅन सेन्स इफ वेसल ऑफ मिल्क टेकन फ्रॉम द फ्रीज इज कोल्ड. म्हणजे आपण फ्रीजमधनं जर एखादं दुधाचं भांडं काढलं तर किती गार आहे ते बघण्यासाठी आपल्याला परत त्याला पाहण्याची गरज नाही. भांडं काढतानाच आपल्या हाताला ते गार लागलेलं असतं. म्हणजे आपले सेन्स ऑर्गन जे स्किन आहे ती आधीच सांगते आपल्याला. हाऊएव्हर टेम्परेचर इज इस्टिमेटेड बाय डिफरंट पीपल. एस्टिमेटेड म्हणजे काय, अंदाज लावणे. बघा, प्रत्येक व्यक्ती हा टेम्परेचर हा अंदाजाने व्यक्त करत असतो. तो त्याच्या पद्धतीनं गरम आहे की गार आहे, किती गार आहे हे सांगत असतो. आता एक आपण प्रयोग करणार आहोत. टेक दिस जार म्हणलेला आहे. एक प्लास्टिकचं किंवा काचेचं घेतलं तर सर्वोत्तम आहे. त्यात म्हणलेलं आहे टेक 3 जार ऑफ ग्लास ऑर प्लॅस्टिक. काचेचं किंवा प्लॅस्टिकचं तुम्हाला जार घ्यायची, भांडी घ्यायची आहेत. लेबल दॅम ABC. त्यांना नावं द्यायची आहेत ABC. इथे चित्रात दाखवल्याप्रमाणे फिल ए जार विथ हॉट. आता ए कशानं भरायचं आपल्याला, गरम पाण्यानं भरायचं आहे. त्यानंतर काय म्हणलेलं आहे आपल्याला, आपण जसं आंघोळीला पाणी घेतो त्याप्रमाणे भरायचं आहे. फिल जार बी विथ कोल्ड वॉटर. आता बी कुठं आहे तर हा कोल्ड वॉटर. ह्याला कशानं भरायचं आहे आपल्याला, गार पाण्याने भरायचं आहे. त्यानंतर काय म्हणलं, सी ट्रान्सफर 1 कप वॉटर फ्रॉम जार ए अँड 1 कप फ्रॉम बी. म्हणजे ह्यातून 1 ग्लास पाणी ह्यात टाकायचं आहे, ह्यातून 1 ग्लास पाणी ह्यात टाकायचं. हॉट प्लस कोल्ड इज इक्वल टू वॉर्म. म्हणजे तो पाणी कसं होणार आहे, कोमट पाणी होणार आहे. आता काय, डीप युअर राईट हँड इन द वॉटर जार ए अँड लेफ्ट हँड इन द वॉटर बी. म्हणजे उजवा हात आपल्याला ए मध्ये टाकायचा आहे, डावा हात बी मध्ये टाकायचा आहे. नाव डीप बोथ हँड्स इन टू जार सी. आता दोन्ही हात आपल्याला अंदाज आला आणि दोन्ही हात उचलून आपल्याला सी मध्ये टाकायचं आहे. ह्यामध्ये म्हणजे जे कोमट पाणी आहे ते. डिसाइड वेदर द वॉटर जार सी फील्स हॉट कोल्ड ऑर राईट हँड. म्हणजे तुम्हाला उजव्या हाताला काय जाणवतं, हॉट जाणवतं, कोल्ड जाणवतं, कारण उजवा हात तुमचा हॉट मध्ये होता. डज दॅट सेम वॉटर फील्स हॉट ऑर कोल्ड टू युअर लेफ्ट हँड. तेच डाव्या बाजूला तुम्ही कोल्ड मधून उचलून हात घातलेला होता, ते कसं तुम्हाला थंडच जाणवतं का, हे तुम्ही निरीक्षण आणि ती सांगा, असं इथं म्हटलेलं आहे. तर आपल्याला हे प्रयोग करून तुम्ही पाहू शकता. तर आता पुढचं आपलं काय, रिलेटिव्ह सेन्सेशन म्हणलं. रिलेटिव्ह सेन्सेशन म्हणजे काय, सहसंबंध काय बघू त्याचं. An object that feels cold one person may feel warm to another. म्हणजे हा महत्व, एका व्यक्तीला जे थंड जाणवतं तीच व्यक्तीला ते थंड जाणवेल असं नाही, तर ते काय होईल, त्या व्यक्तीला ते गरम जाणवेल. दॅट इज वाय अ थर्मामीटर मस्ट बी यूज टू मेजर ॲक्युरेट टेम्परेचर. हा महत्वाचा मुद्दा आहे. जर आपल्याला योग्य
त्याचं पाहिजे असेल तर आपल्याला काय हवं आहे, मोजण्यासाठी तापमापी हवी आहे. योग्य टेम्परेचर म्हणजे त्याचा अंदाज नको आहे आपल्याला, तर परफेक्ट मोजण्यासाठी थर्मामीटरची गरज आहे. तर आपण योग्य तापमान मोजण्यासाठी थर्मामीटरची आपल्याला गरज आहे. तर आपण पाहूया परत. वी कॅन इन्फर. बघा, इन्फरचा अर्थ आहे अंदाज लावणे. काय लावायचा? अंदाज. इन्फरचा अर्थ होतो अंदाज लावणे. वी कॅन इन्फर हाऊ हॉट ऑर कोल्ड समथिंग इज बाय टचिंग. म्हणजे आपण कुठलीही वस्तू टच करता अंदाजे सांगतो की ती गरम आहे आणि गार आहे, थंड आहे, गरम आहे. बट दॅट इज नॉट अ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. म्हणजे हे मोजण्याचं साधन नाही किंवा योग्य आपल्याला कळणार नाही ते किती गरम आहे आणि किती गार आहे. यू कॅनॉट नो व्हॉट इज द एक्झॅक्ट टेम्परेचर. हा महत्वाचा. एक्झॅक्ट टेम्परेचर आपल्याला माहित पाहिजे. विदाउट मेजरिंग इट, देअरफॉर अ सेपरेट इन्स्ट्रुमेंट इज नीडेड मेजरिंग द टेम्परेचर, अ थर्मामीटर. परत एकदा आपला तिथं हेच उपयोग, तेच वाक्य परत रिपीट केल्यासारखं आहे बघा. त्यासाठी आपल्याला काय, योग्य तापमान मोजण्यासाठी आपल्याला तापमापीची गरज आहे. त्यामुळे ते योग्य तापमान किती आहे हे आपल्याला सांगितलं जाईल. तो तापमापी काय करतो, योग्य आपल्याला टेम्परेचर सांगतो. द डिव्हाइस यूज फॉर धिस पर्पज टेम्परेचर इज मेजर्ड इन युनिट्स सेल्सिअस फॅरेनहाइट. आता टेम्परेचर मोजाचं साधन कुठलं, कशामध्ये मोजतो, तर आपण सेल्सिअस आणि फॅरेनहाइट मध्ये त्याचं मोजणी करतो आपण. टू चेक आवर बॉडी टेम्परेचर द thermometer with a range of 35 degrees centigrade to 42 degrees centigrade sufficient. म्हणजे मनुष्याचं शरीराचं तापमान मोजण्यासाठी त्यांनी हे दिलं, थर्मामीटरवरती रेंज दिलेलं आहे. त्याला क्लिनिकल थर्मामीटर आपण म्हणतो. त्याचं 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस पर्यंतचं रिडिंग असतं. द थर्मामीटर रिक्वायर्ड इन द लॅबोरेटरी कॅन बी मेजर द थर्मामीटर ऑफ बॉइलिंग लिक्विड ऑफ स्टीम. म्हणजे लॅबोरेटरीमध्ये जे थर्मामीटर वापरतात ते कशासाठी वापरतात, तर बॉइलिंग म्हणजे उकळत्या पाण्याचं, एकदम गार बर्फाचं टेम्परेचर घेण्यासाठी तिथं तो थर्मामीटर लागतो. त्यासाठी त्याची रेंज वेगळी आहे बघा मित्रांनो. त्यांनी काय म्हटलेलं बघा इथं, फॉर दॅट थर्मामीटर रेंज फ्रॉम 0 to 110. म्हणजे 0 पासून 110, 0ला पाण्याचं बर्फात रूपांतर होतं आणि 100 डिग्री सेल्सिअसला पाणी उकळायला सुरू होतं. म्हणून त्यांनी ह्या रेंजमध्ये दिल्या. म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यकता असते तेवढीच त्यांनी त्यावरती रिडिंग ठेवलेलं आहे. म्हणजे ते कन्व्हिनियंट आहे, म्हणजे सफिशियंट आहे आपल्याला. वी कॅन हॅव अ फीवर ड्यू टू इलनेस. आपल्याला ताप येतो आजारपणामुळे. डॉक्टर यूज अ स्मॉल थर्मामीटर टू चेक युअर बॉडी टेम्परेचर. डॉक्टर लोक काय करतात, आपला स्मॉल थर्मामीटर म्हणजे हा 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस ह्या थर्मामीटरचा ते डॉक्टर वापर करतात. म्हणजे त्याला आपण क्लिनिकली थर्मामीटर दाखवतो म्हणतो. आणि आपल्याला थर्मामीटर दाखवलं आपण थोडं त्याचा व्हिडिओ पण पाहूया. सच थर्मामीटर इज कॉल्ड अ क्लिनिकल थर्मामीटर ऑर मेडिकल थर्मामीटर. द थर्मामीटर शोन इन द ॲडजॉइंट फिगर. म्हणजे ह्या थर्मामीटर दाखवलं वॉज यूज फॉर मेनी इयर्स to measure the body temperature. It was difficult to determine the exact temperature by looking at the level. कारण का हा टेम्परेचर हा खूप काळापुरतं त्या वापरण्यात आलेला आहे. त्यामुळं काय झालेलं आहे, त्यावरचे जे मार्किंग वगैरे आहेत ते क्लिअर दिसत नव्हत्या. म्हणून त्यांनी म्हणलं लेवल मर्क्युरी अँड मेकिंग फॉर मेनी पीपल. म्हणजे ह्याचा उपयोग खूप लोकांसाठी झाला आहे. त्यामध्ये काय होता, मर्क्युरी होता, म्हणजे पारा होता त्यामध्ये. नाव इज अ थर्मामीटर that shows the temperature as a digital number is used in this called is a digital thermometer. म्हणजे आज काळामध्ये आपल्याला काय वापरतोय, आपण डिजिटल थर्मामीटर वापरतोय. डिजिटल थर्मामीटर कसं आहे ते ह्यांनी सांगितलेलं आहे. आणि हा जुना काळाच्या पद्धतीचं थर्मामीटर हे आता बंद झालेलं आहे. आता आपण व्हिडिओ पाहूया थर्मामीटरचे आणि थोडं डायग्राम पाहूया. थर्मामीटर दाखवलेलं आहे बघा, दोन प्रकार इथे थर्मामीटर दाखवलेलं आपल्याला बघा. हिटिंग, इथं काय म्हणतात, हिटिंग एक्सपान्शन आणि कुलिंग कॉन्ट्रॅक्शन. म्हणजे थंड पण टाकलं तर टेम्परेचर पाराचा हा जो पारा आहे, पारा दाखवला याच्यात हा कमी होतो. आणि हीट केलं तर ते थर्मामीटरला आपण गरम मध्ये टाकलं तर त्याचं टेम्परेचर वाढतं, म्हणजे तापमान वाढतो. तर हे आपल्याला काय दाखवलंय, दोन थर्मामीटर वेगवेगळे दाखवलेत बघा. ह्याच्यामध्ये आपण काय म्हटलेलं आहे, एकात पारा दाखवला. आता कलर अल्कोहोल, हा सध्या कलर अल्कोहोल पूर्वी वापरायचे किंवा पाराही वापरायच्या. आता हे बंद झालेलं आहे. प्रत्येक वेगवेगळं आपल्याला
थर्मामीटर आणि त्याच्यावरती सेल्सिअस मार्किंग केलं असतं बघा मित्रांनो. कसं दाखवलं आपल्याला मी, तर जे मार्किंग केलं रिडिंग कुठं घ्यायचं, बरोबर आपल्या आय लेवलला घ्यायचं. जसं आपण पहिल्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की आपण पट्टी कशी मोजायची, तसेच हे पण तसंच मोजायचं आहे आपल्याला जाणवत आहे. आता एक थर्मामीटर आपल्याला दाखवलं बघा, लिक्विड थर्मामीटर आहे, गेट स्लो. थर्मामीटरमध्ये मार्किंग दाखवलेलं आपल्याला. त्यानंतर आता हे थर्मामीटर बघा असं कशी मार्किंग हे दाखवलेलं आपल्याला चित्रामध्ये. किती मार्किंग, लॅबोरेटरी थर्मामीटर क्लिनिकल थर्मामीटरमध्ये काय फरक आहे बघा. लॅबोरेटरी थर्मामीटर मोठा असतो, क्लिनिकल थर्मामीटर छोटा असतो. त्यानंतर हॉट कोल्ड बॉडी जेव्हा आपण वापरतो त्याबद्दल बघा, लॅबोरेटरी थर्मामीटर आणि क्लिनिकल थर्मामीटर दाखवत आहेत. बघा आता हे बर्फामध्ये ठेवलेलं आहे, तर बर्फामध्ये काय रिडिंग येते इथे दाखवलं बघा. खाली खाली सरकलंय. बर्फामध्ये जे टेम्परेचर दाखवलं 0 दाखवलं का बघा, खाली येत आहे टेम्परेचर डाऊन, फॉलिंग डाऊन द टेम्परेचर. आता तेच गरम पाण्यामध्ये टाकलं तर आपल्याला ते काय राईज ऑफ द टेम्परेचर, म्हणजे तो थर्मामीटर काय दाखवतो आपल्याला बघा 100 पण. पाणी उकळण्याची प्रक्रिया कितीपर्यंत आहे, 100ला पाणी उकळतो. त्यामुळं लॅबोरेटरी थर्मामीटरमध्ये त्याचं 0 पासून ते 110 डिग्रीपर्यंत दाखवले असतं. तर मित्रांनो आता आपण ओल्ड टाईप थर्मामीटर पाहिलं. आता डिजिटल थर्मामीटर, जे आता नवीन पद्धतीचा जो थर्मामीटर आहे तो डिजिटल थर्मामीटर. हा डिजिटल थर्मामीटर आपण म्हणतो. त्यानंतर हा इन्फ्रारेड थर्मामीटर आता पाहणार आहोत. या पुढचा आपल्याला डिजिटल इन्फ्रारेड थर्मामीटर आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला चित्र तुम्हाला दाखवलेलं आहे. तर चला पुढे बघूया. चला मित्रांनो, तर आपण आत्ताच पाहिलो डिजिटल थर्मामीटरचे डायग्राम पाहिलं होतं. आता आपण बघूया व्हॉट इज डिजिटल थर्मामीटर, म्हणजे डिजिटल थर्मामीटर काय आहे पाहूया. हाऊएव्हर यू सी द थर्मामीटर शोन इन द पिक्चर. आता पिक्चरमध्ये थर्मामीटर दाखवलं आहे. आधी पण आपण डिजिटल थर्मामीटर कसा असतो तो पाहिलेला आहे. म्हणजे त्यावरती आता आपल्याला आकडे नमूद केलेले आहेत आणि ते तुम्ही इकडं मेटल, हा थोडासा मेटलचा भाग असतो, तो आपल्या पिठामध्ये म्हणजे गबल्यामध्ये किंवा तोंडामध्ये ठेवला की आपलं ते टेम्परेचर दर्शवतो. धिस इज कॉल्ड द डिजिटल थर्मामीटर इज ऑपरेटेड ऑन अ स्मॉल बटन सेल. हे सेलवरती चालतो. छोटा बटन इथं दाखवलेला आपल्याला, त्याच्यावरती तो चालतो. हा छोटा बटन आहे हा इथं, small button. This thermometer can measure from 35 डिग्री to 42. म्हणजे हा टेम्परेचरची रेंज आहे 35 डिग्री सेल्सिअस टू 42 डिग्री सेल्सिअस पण ह्या तापमानाचा रेंज आहे. द नॉर्मल टेम्परेचर ऑफ अ ह्युमन बॉडी, इथं हा तुम्हाला फिंड गाड्या शब्दाला येऊ शकतो. बॉडी इज अप्रॉक्सिमेटली 37 डिग्री सेल्सिअस. म्हणजे मनुष्याची साधारणपणे 37 डिग्री सेल्सिअस हे मनुष्याचे साधारण टेम्परेचर असतं, नॉर्मल असताना. दिस थर्मामीटर इज डिझाईन टू शो टेम्परेचर इन युनिट्स इदर सेल्सिअस ऑर फेरनहाइट डिपेंडिंग ऑन द नीड्स. म्हणजे ह्यावरती तुम्हाला दोन्हीही दर्शवले जात आहे. एक तर सेल्सिअस दाखवलेला आहे आणि नंतर फेरनहाइट पण दाखवले. जसं तुम्ही त्यावरती ऍडजस्ट कराल ते त्या तुम्हाला तापमापी ते तुम्हाला मेजरमेंट दाखवेल. आता काय म्हणलं, हाऊ टू मेजर बॉडी टेम्परेचर युजिंग डिजिटल थर्मामीटर. तर ह्याचं वापरण्याची क्रिया कशी करतो ते आपल्याला दाखवलेलं आहे. तर ते पाहूया आपण. काय, वॉश युअर हँड्स थ्रू विथ सोप अँड वॉटर. पहिला हात स्वच्छ धुवून घ्या. प्रेस द रेस्ट बटन, जो हा बटन मी म्हटलेला होता तो प्रेस करायचा आहे ऑन द थर्मामीटर. देन प्लेस द टिप ऑफ द थर्मामीटर इन आर्मपीट. आर्मपीट म्हणजे आपला हात, हा बघा हा टिप आहे, टिप. तो हा टिप काय करायचा आपल्याला, आर्मपीट म्हणजे आपल्या गबल्यात ठेवायचा आहे. सो दॅट इट टच द स्किन. म्हणजे इथं महत्वाचं आहे, हा थर्मामीटरला टच द स्किन आहे. हा आपल्या शरीराच्या भागाला संबंध करतो, म्हणजे आपल्या त्वचेला तो स्पर्श केलेला हवा. वेट अंटिल यू हिअर अ डीप साऊंड. टेक द थर्मामीटर आउट अँड नोट द टेम्परेचर. आता तुम्ही चालू केला का त्याला एक बीप लावली असते, त्या टिव टिव असा आवाज येतं आणि त्या आवाज की तुम्हाला तिथं टेम्परेचर थांबतं, ते ब्लिंकिंग सुरू करतं. क्लीन द टीप ऑफ द थर्मामीटर अँड वाईप द ड्राय विथ क्लीन क्लोथ. आता परत हे स्वच्छ कपड्याने किंवा सुक्या कपड्याने तुम्हाला ते धुवून घ्यायचं. यूज सच थर्मामीटर टू चेक द बॉडी टेम्परेचर ऑफ युअर फ्रेंड्स ऑर फॅमिली मेंबर. असं आपल्याला घरामध्ये पण ते टेम्परेचर चेक करता येतं. तर आता आपण दुसऱ्या ह्याकडे जात आहोत, वळत आहोत. इन्फ्रारेड थर्मामीटर. हा महत्वाचा, हा इन्फ्रारेड. तर आपल्याला तिथं काय म्हणत, ते डिजिटल थर्मामीटरमध्ये आपण टच टू द स्किन होता, हा विदाउट टचिंग द स्किन असा हा थर्मामीटर आहे.
इफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम अ कॉन्टेजियस डिसीज, कॉन्टेजियस डिसीज म्हणजे काय, रोगाचे दोन प्रकार आहेत, संसर्गजन्य आणि असंसर्गजन्य. हा कॉन्टेजियस म्हणजे संसर्गजन्य रोग ज्याला आपण म्हणतो. डिजीज एंटर्स म्हणजे जर संसर्गजन्य रोगासाठी आपण हा वापरला जातो. म्हणजे काय म्हणलंय, इफ अ पर्सन सफरिंग फ्रॉम अ कॉन्टेजियस डिसीज एंटर अ क्राउडेड एरिया अदर कॅन गेट इन्फेक्टेड बाय दिस डिसीज. म्हणजे एका गर्दीच्या ठिकाणी एखादं इन्फेक्टेड म्हणजे त्याला संसर्गजन्य रोग झाला, तो जर त्या गर्दीच्या ठिकाणी गेला तर त्या व्यक्तीलाही त्या व्यक्तीपासून दुसऱ्या अनेक व्यक्तींना तो रोग होऊ शकतो. सच इपेडेमिक्स म्हणजे काय, तो संसर्गजन्य रोग म्हणजे पटकन पसरतो. जसं 2020 मध्ये कोविड आला होता, तो संसर्गजन्य रोग होता. स्प्रेड बाय रॅपिडली म्हणजे संसर्गजन्य रोग पटपट लगेच पसरला जातो. प्लेस लाईक मॉल अँड एअरपोर्ट आर व्हेरी क्राऊडेड. म्हणजे कुठं जास्त गर्दी असते तर रेल्वे स्टेशनला असते, एअरपोर्टला असते आणि बरेच दुकानामध्ये पण असते. काही अशा ठिकाणी ह्यांचा वापर केला जातो. ड्यू टू मॅसिव्ह म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात असणे, क्राऊड तिथं खूप मोठ्या प्रमाणात रेल्वे स्टेशनला वगैरे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असते. इट बिकम्स डिफिकल्ट टू चेक एव्हरीवन टेम्परेचर इंडिव्हिज्युअली. अशा ठिकाणी प्रत्येक व्यक्तीचं तापमान मोजणं हे अवघड जातं. मग त्या ठिकाणी अशा प्रकारचे थर्मामीटरचा उपयोग होतो. टू अवॉइड धिस प्रॉब्लेम म्हणजे ह्या टाळण्यासाठी देअर वॉज अन नीड ऑफ अ डिव्हाइस दॅट कुड रीड पर्सनल बॉडी टेम्परेचर क्विकली विदाउट टचिंग. हा महत्वाचा भाग आहे. विदाउट टचिंग प्रत्येक व्यक्तीला आपण थांबून दाबू शकत नाही, तर ते प्रति येत जात असते तर त्याला लांबूनच त्याचं डिटेक्ट केलं जातं की तापमान काय, त्याला किती तापमान आहे त्याचा. अ डिव्हाइस हेल्ड ॲट अ शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम द फेस अँड क्विक डिटरमाइन अ पर्सन्स बॉडी टेम्परेचर. म्हणजे त्याचे आपण संबंध न येता लांबूनच त्याला आपण काय करतो, ते रेज असतात, हा रेज त्याच्या कपाळावरती मारले की लगेच तो जाणवते, डिटेक्ट करतो टेम्परेचर किती आहे. सच डिव्हाइस इज अँड डिफरंट टाइप्स ऑफ थर्मामीटर. हा वेगळ्या प्रकारचा थर्मामीटर आहे. इट वर्क्स युझिंग इन्फ्रारेड रेज. म्हणजे ह्याच्यात कशा इन्फ्रारेडचा उपयोग होतो आणि त्याच्यावरून त्याचं तापमापी होते. बिफोर इट इज कॉल्ड अन इन्फ्रारेड थर्मामीटर. नाव डेज इट इज यूज इन मेनी क्राउडेड प्लेसेस. मग आज कालमध्ये ह्या सर्व सर्रास ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. इन द COVID-19 पेंडेमिक धीज थर्मामीटर आर यूज वर्ल्ड वाईड टू डिटरमाइन पीपल्स विथ फीवर. म्हणजे 2019 कोविड होता 2020 मध्ये, तेव्हा तो इपिडेमिक रोग होता म्हणजे संसर्गजन्य रोग होता. तेव्हा तापमान मोजण्यासाठी ह्या इन्फ्रारेडचा जगभरात खूप मोठ्या प्रमाणात उपयोग केला गेलेला होता. इट इज अ ग्रेट कन्व्हिनियंट म्हणजे सोयीस्कर. मी आधी सांगितलं दॅट द बॉडी टेम्परेचर ऑफ अ पर्सन कॅन बी मेजर इन्स्टंटली फ्रॉम अ डिस्टन्स युझिंग धिस थर्मामीटर. म्हणजे त्या व्यक्तीचा जो कोविडनं बाधित असेल त्या व्यक्तीचा लांबूनच आपल्याला त्याचा ताप मोजता येतो. डिग्री सेल्सिअस इज युनिट यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर. हा महत्वाचा आहे. म्हणजे कशात आपण टेम्परेचर मापतो, डिग्री सेल्सिअस मध्ये आणि फॅरेनहाइट अँड केल्व्हिन. आता ह्या 3 पद्धतीमध्ये आपल्याला पूर्वी आपण तिथं आपल्याला दाखवलं होतं. फक्त काय ते डिजिटल थर्मामीटर मध्ये आपल्याला सांगितलं होतं तिथं फक्त सेल्सिअस आणि फेरेनहाइट मध्ये होता. तर आपल्या इथं केल्व्हिन पण हा शब्द आलेला आहे. पण मित्रांनो, जो सेल्सिअस आहे तो भारतात वापरला जातो, फेरेनहाइट हे परदेशात वापरला जातो. आर ऑल्सो अदर युनिट्स यूज इन मेजरिंग द टेम्परेचर. म्हणजे हे काही त्याच्या मोजण्याचे साधने आहेत. थर्मामीटर म्हणजे टेम्परेचर मोजण्याचे साधन आहे. केल्व्हिन इज सेपरेटली यूज्ड टू फॉर एक्सपेरिमेंट कॅरीड आउट फॉर सायंटिस्ट रिसर्च. म्हणजे केल्व्हिन हा जो आहे ते सायंटिस्ट वापरतात, म्हणजे शास्त्रज्ञांनी वापरतात केल्व्हिन मध्ये. द एसआय युनिट हे मार्किंग करून तुम्हाला गाड्या शब्दाला येऊ शकतो. द एसआय युनिट ऑफ थर्मामीटर इज केल्व्हिन अँड इट इज डिनोटेड बाय के. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस विल कम फॉर युअर फिल इन द ब्लँक्स क्वेश्चन ऑल्सो. म्हणजे केल्व्हिन हे त्याचं सिम्बॉल के हे केने आपण दर्शवतो. आता लॅबोरेटरी थर्मामीटर आपण पाहूया मित्रांनो. व्हॉट इज अ लॅबोरेटरी थर्मामीटर? अ लॅबोरेटरी थर्मामीटर इज यूज फॉर एक्सपेरिमेंट्स इन अ लॅब. हा लॅब म्हणजे प्रयोगशाळेमध्ये उपयोगात आणलेला हा थर्मामीटर आहे. आपण त्याचा थर्मामीटरचा पाहिलेला आहे की त्याचा रेंज काय असते, 0 पासून ते 110 पर्यंत. As shown in the diagram, it consists of long, narrow, hollow
ग्लास ट्यूब विथ वन एंड सील, म्हणजे एका बाजूला ते सील असते म्हणजे ट्यूब असे असते ट्यूब, तर खालच्या बाजूला ते बंद असते. ऍट द बॉटम ऑफ द ट्यूब देअर इज अ स्मॉल ट्यूब. तर आपण व्हिडिओमध्ये पाहिलं खाली त्या व्हिडिओमध्ये खाली त्या ट्यूब होतो बघा, एक लाल कलरचा होता आणि पांढऱ्या कलरचा. पांढऱ्या कलर जो ट्यूब मध्ये होता त्यात मर्क्युरी होती आणि लाल कलरचा जो आपण पाहिलेला व्हिडिओ लाल कलरचा तो एक थर्मामीटर होतो, त्याच्यामध्ये अल्कोहोल कलर अल्कोहोल होतं बघा. इथं कलर अल्कोहोल आलाय बघा उल्लेख. अ व्हेरी फाईन कॅपिलर ट्यूब इन extended from this bulb to other end of the glass tube. म्हणजे व्हेरी फाईन कॅपिलरी म्हणजे आपल्या आत त्यामध्ये आपल्या केसा इतकी बारीक ट्यूब असते त्या नळीमध्ये आणखी बघा. हे तुम्हाला दिसत असेल बघा, हे लाल दिसतं का, लाल तो भाग हा कॅपिलरी ट्यूब आहे छोटीशी. when the tube receive heat the volume of the liquid inside it increase. म्हणजे बघा इथं आपल्याला दर्शवलेलं आहे जसं की आपल्याला बघा हा मर्क्युरी असेल किंवा अल्कोहोल जर पडला ते कॅपिलरी छोटीशी जी ट्यूब आहे ती असावली आपली बघा, त्यातून तो टेम्परेचर वर येत असलेला आपल्याला दिसत आहे. when a tube receive heat volume of a liquid inside increases the mercury of alcohol expand and rise through the hollow tube. म्हणजे या पोकळणीतून मर्क्युरी वर जाते. the temperature is recorded based on the mark where the liquid level stabilize. the stabilize म्हणजे तिथं ती लिक्विड स्थिरावते. जर आपण व्हिडिओ मध्ये पाहिलं तो मुलगा जिथं व्हिडिओ पाहताना पाहिलेला आहे की तिथे लिक्विड स्थिरावले म्हणजे तो आहे त्याचा शेवटचा अंक आणि तो आहे त्याची रिडिंग. धीस मार्क आर युजली ऑन द सेल्सियस स्केल. ऑब्झर्व द लॅबोरेटरी थर्मामीटर अँड रेकॉर्ड द फॉलोइंग इन युअर नोटबुक. आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, हे ऑब्झर्व करायचं आहे. लोएस्ट टेम्परेचर किती असेल तर त्याचं हायएस्ट टेम्परेचर थर्मामीटरचं लोएस्ट टेम्परेचर आपण पाहिलं होतं किती होतं 0 डिग्री सेल्सिअस होतं. द हायएस्ट टेम्परेचर थर्मामीटरचं किती होतं 110 डिग्री सेल्सिअस होतं. टेम्परेचर मेजरिंग कॅपॅसिटी ऑफ थर्मामीटर म्हणजे काय रेंज होती त्याची 0 डिग्री सेल्सिअस टू 110 डिग्री सेल्सिअस होता. नंबर ऑफ स्मॉल डिस्टन्स बिटवीन टू बिग मार्क्स. बिग मार्क म्हणजे आपण स्केलमध्ये शिकलो होतो मेजरमेंट 1 सेंटीमीटर मध्ये किती एमएम असतात तर 10 सेंटीमीटर. अशाच ह्या दोन मोठ्या रंगामध्ये हा इथं आपल्याला खाली दिलेला आहे. ऑलवेज रिमेंबर 10 डिग्री सेल्सिअस असतात तर ते आपण पाहूया. ऑलवेज रिमेंबर काय म्हणलेलं बघा, इफ अ टेम्परेचर डिफरन्स बिटवीन टू बिग मार्क्स म्हणजे आपण इथं म्हणलेलं हे दोन मोठ्या मार्कमध्ये म्हणजे संख्यामध्ये 10 डिव्हिजन बिटवीन देम ईच स्मॉल मार्क रिप्रेझेंट 1 सेल्सिअस म्हणजे ह्याच्यामध्ये 10 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे ह्या मोठी लाईन म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये 1 डिग्रीचा हा अंतर दर्शवतो. लॅबोरेटरी थर्मामीटर कम विथ अ डिफरंट रेंज अँड डिफरंट स्केल ऑफ अ स्मॉल डिव्हिजन म्हणजे हे वेगवेगळ्या स्वरूपात वेगवेगळ्या रूपाने थर्मामीटर तुम्हाला बाजारामध्ये उपलब्ध आहे. बिफोर मेजरिंग टेम्परेचर वन शुड ऑब्झर्व द मार्किंग अँड डिटरमाइन व्हॉट ईच स्मॉल डिव्हिजन रिप्रेझेंट म्हणजे थर्मामीटर तुम्ही उपयोग करण्यासाठी त्याची आधी मार्किंगचे रिडिंग सांगितलेलं आहे ते नीट तपासून पाहायचं आहे मित्रांनो. दिस इज इसेन्शियल फॉर रेकॉर्डिंग प्रिसिस अँड ॲक्युरेट टेम्परेचर म्हणजे त्याच्यामध्ये ॲक्युरेट टेम्परेचर आपल्याला तंतोतंत टेम्परेचर मोजण्यासाठी त्याची आपल्याला आवश्यकता असते. आता ह्याच्यामध्ये पण आपल्याला काय दिलं बघा मित्रांनो, तर काय विद्यार्थी मित्रांनो सांगितलं आपल्याला द करेक्ट मेथड ऑफ मेजरिंग टेम्परेचर युजिंग थर्मामीटर. योग्य पद्धत काय ते आपण पाहणार आहोत. द बल्ब बघा, बल्ब जो हा खाली दिसतो तो बल्ब आहे म्हणजे त्यात काय असणार आहे आपल्याला आपण सांगितलं तुम्हाला काय असतो त्यात मर्क्युरी किंवा कलर अल्कोहोल. द बल्ब ॲट द बॉटम ऑफ द थर्मामीटर शुड बी इन कॉन्टॅक्ट विथ द सबस्टन्स हुज टेम्परेचर इज बिंग मेजर म्हणजे ह्या आपल्या एक बेकर घेतलेला आहे चंचुपात्र घेतलेलं आहे. ते चंचुपात्रामध्ये बघा तो एक दाखवलेला आहे की थर्मामीटर घेतलं आहे. थर्मामीटर कुठंही चंचुपात्राला म्हणजे इट इज नॉट टचिंग द बेकर, इट इज डायरेक्टली टचिंग द लिक्विड ओनली. while measuring temperature the thermometer should ideally be held straight and vertical. Ensure that the bulb of that thermometer does not touch the bottom or side of the container. हा महत्वाचं कुठेही त्या ब्रेकरच्या कुठेही साईडला किंवा टरला फक्त आपल्याला माप जे तापमापन कसं करायचं आहे तर ते फक्त कशाचं घ्यायचं आहे आपल्याला लिक्विडचं घ्यायचं. त्यामुळं त्याचं
जो बॉटम बाजू ते लिक्विडला टच केलं पाहिजे. टू रेकॉर्ड द टेम्परेचर ऍक्च्युअली होल्ड द थर्मामीटर सो दॅट द लेवल ऑफ द लिक्विड इन द ट्यूब इज ॲट वन युअर आय लेवल, म्हणजे तुमच्या एका त्या दृष्टी लेवलला त्या ट्यूब दिसलं पाहिजे. You are standing on the open ground with a thermometer and you are not measuring the thermometer of any specific substance. What temperature will the thermometer show? असं दाखवलं का तुम्हाला लॅबोरेटरी थर्मामीटर मध्ये तुम्ही असं उभारलंय तर तुम्हाला कशाचं थर्मामीटर ते वातावरणाचं तुम्हाला थोडेफार म्हणजे जे आजूबाजूला वातावरणाचं जे तापमान आहे ते दर्शवेल. पण दुसरा प्रश्न इथे तसंच बोललाय बघा, व्हॉट शुड बी डन टू मेजर द टेम्परेचर ऑफ लीफ ऑन द ट्री. म्हणजे एका तुम्हाला झाडाच्या पानाचं जर टेम्परेचर तापमान मोजायचं असेल तर तुम्ही कशाचा उपयोग करणार आहे मित्रांनो, मला नक्की ते कमेंट करून सांगा. याचं उत्तर आता मी जे लेक्चरमध्ये दिलेलं आहे त्यामध्ये त्याचं उत्तर आहे, मला नक्की त्याचं कमेंट म्हणून तुम्ही उत्तर द्या. मेजर द टेम्परेचर ऑफ एअर in a room, a thermometer that can be hung on a wall used. By using this type of thermometer we can determine the room temperature. म्हणजे रूम टेम्परेचर साठी तो लॅबोरेटरी वेगळा मिळतो, तो आपल्याला एका लाकडाच्या पट्टीमध्ये त्याला बसवलेला असतात. 2 थर्मामीटर असतात, एक उलट आणि सुलट लावलेलं असतं आणि त्या मिनिमम टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर त्यावर दर्शवलेलं असतं. Eventually it indicates the thermometer of air within the room. म्हणजे ते काय दाखवतं, रूम मध्ये लावलं तर ह्या आपल्या रूम मध्ये किती तापमान आहे रूमचा तो दर्शवतो. द इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट म्हणजे IMD रेकॉर्डेड टेम्परेचर ॲट व्हेरियस लोकेशन डेली. बघा हा भारतीय हवामान शास्त्र काय करतं, सगळ्या शहरामध्ये त्यांनी काय लावलेले आहेत, थर्मामीटर लावलं, डिजिटल थर्मामीटरचा उपयोग केलेला आहे. आणि तिथल्या आपल्याला तुम्ही बातम्या जर पाहत असाल तर शेवटला ते सांगतात बघा आजचं तापमान, टुडेज वेदर. धीस रेकॉर्ड आर यूज टू फॉर्म्युलेट वेदर फोरकास्ट म्हणजे प्रेडिकेट केलं, अंदाज दर्शवले जातात. एव्हरी डे इन न्यूजपेपर अँड इन टेलिव्हिजन न्यूज इन्फॉर्मेशन रिगार्डिंग द मिनिमम लोएस्ट अँड मॅक्झिमम टेम्परेचर. तुम्ही बातम्या ऐकत असेल तर एकदा पहा बातम्या, शेवटच्या बातम्या ऐकताना ते आपल्याला आजचं तापमान आपण पाहू असं ते सांगतात. आणि महाराष्ट्राचं भारताचं जर पाहत असाल तर ते मोठ्या मोठ्या शहराचं आपल्याला तापमान दाखवतात. तर आता इंट्रोडक्शन टू सायंटिस्ट बघूया मित्रांनो. अन्ना मनी हे काय, अन्ना मनी कोण होतात त्याचं पाहूया आपण. अन्ना मनी इज नोन ॲज अ वेदर वुमेन इंडियन. म्हणजे भारतीय हवामानशास्त्रज्ञाच्या त्या जनक होत्या. शी डिझाइन्ड न्यूमरस इन्स्ट्रुमेंट यूज ऑफ वेदर फोरकास्टिंग. म्हणजे त्याने अनेक साधनांचा शोध लावला, कशासाठी तर हवामान मोजण्यासाठी. अँड इन्स्ट्रुमेंट कॉल रेडिओ सोनाइट इज एक्स्ट्रीमली युजफुल फॉर मेजरिंग ॲटमॉस्फिअर प्रेशर. आता हा रेडिओ सोंडे हा जो इन्स्ट्रुमेंट त्यांनी वापरला आहे ते कशासाठी वापरला आहे, ॲटमॉस्फिअर प्रेशर मोजण्यासाठी. तर कुठला, टेम्परेचर अँड ह्युमिडिटी ॲट हाय अल्टिट्यूड. हाय अल्टिट्यूड म्हणजे उंचावरचं तापमान मोजण्यासाठी हा रेडिओ सोनाइटचा उपयोग त्या अन्ना मनीने केलेला आहे. बिकॉज ऑफ अन्ना मानीज रिसर्च द यूज ऑफ सच इन्स्ट्रुमेंट बिगेन इन इंडिया. म्हणजे त्यामुळं अन्ना मानीने साधन आपल्याला भारताला दाखवलं होतं, त्याच्यावरूनच भारतानं काय केलेलं, ह्यांच्या साधनांचा उपयोगात आणून हवामान मोजण्याचं तंत्र विकसित केलं. शी कन्स्ट्रक्ट हर रिसर्च वर्क ॲट द इंडियन मेट्रोलॉजी डिपार्टमेंट इन पुणे अँड बेंगलोर. तर ती कुठे सुरू केली त्याचं काम त्यांनी, तर पुणे आणि बेंगलोर इथे त्याचं काम सुरू करण्यात आलं. बिकॉज ऑफ हर कॉन्ट्रीब्युशन इंडिया डिपेंड्स ऑन अदर कंट्री ऑफ वेदर फोरकास्टिंग वॉज रिड्यूस म्हणजे भारत हा दुसऱ्या देशावरती निर्भर राहायचा आपला हवामान अंदाज घेण्यासाठी. पण ह्या अन्ना मानीने जे साधन दिलं आपल्याला मोजण्यासाठी त्यापासून आपण स्वावलंबी झालो. कशासाठी तर वेदर मोजण्यासाठी. तर आपण काय शिकलो, आपण थोडक्यात एक क्लिप बॅक जाऊया. व्हॉट वी हॅव लर्न. मेजरमेंट मीन्स मेजरिंग युजिंग द सुटेबल टूल्स. द युनिट इन विच मेजरमेंट इज एक्सप्रेस इज कॉल्ड द युनिट ऑफ मेजरमेंट. हे पाहिलं पण हा महत्वाचा मुद्दा आहे. इन द पास्ट डिफरंट युनिट्स वेर यूज ॲट डिफरंट प्लेसेस. हे पण पाहिलं आपल्याला. मेजरमेंट टेक बाय डिफरंट प्लेस ऑन नॉट
सेम, म्हणजे वेगवेगळ्या लोकांनी घेतलं ते वेगळं आपल्याला सच मेजरमेंट अँड मेथड्स आर कॉल्ड नॉन स्टँडर्ड. स्टँडर्ड आणि नॉन स्टँडर्ड आपण शिकलेला. नाव स्टँडर्ड युनिट मेजरमेंट आलेले आहेत. SI युनिट पाहिलेला, हा महत्वाचा आहे. 1 किलोग्राम म्हणजे 100 मिलीमीटर, 1 मीटर इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 सेंटीमीटर, हा एक महत्वाचा आहे. तुम्हाला मुद्दा मित्रांनो परीक्षेला येऊ शकतो तुम्हाला. त्यानंतर फ्लेक्झिबल पॉईंट फ्रॉम विच डिस्टन्स ऑफ लेंथ इज मेजर्ड इज कॉल्ड द रेफरन्स पॉईंट. हा पण IMP आहे. व्हॉट इज रेफरन्स पॉईंट क्वेश्चन येऊ शकतो तुम्हाला. व्हॉट इज रेफरन्स पॉईंट, मी तुम्हाला आधी पण दिलं होतं. व्हॉट इज रेफरन्स पॉईंट क्वेश्चन दिलं होतं. व्हॉट इज रेफरन्स पॉईंट हा प्रश्न आहे त्यांचा. अ थर्मामीटर इज इन्स्ट्रुमेंट यूज फॉर मेजरिंग टेम्परेचर, हे आपल्याला शिकलोय आपण. द युनिट सेल्सिअस फेर, तर टेम्परेचर मोजण्याचे साधन कुठले आहेत? सेल्सिअस, फेरनाइट आणि केल्विन्स हे आहेत. त्यानंतर द थर्मामीटर मर्क्युरी ऑफ कलर्ड अल्कोहोल इज यूज. आता मी तेही दाखवले तुम्हाला व्हिडिओमध्ये. मर्क्युरी आणि कलर अल्कोहोलचा उपयोग केला जातो. डिजिटल थर्मामीटर आणि इन्फ्रारेड थर्मामीटर आर यूज इन मेजरिंग बॉडी टेम्परेचर. तर मित्रांनो हा तुम्हाला माझा लेक्चर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं शेअर करा मित्रांनो. धन्यवाद. थँक्यू.